काय म्हटलं? त्यांना मी विचारलं तुमचं समाधान झालं का? हा म्हणल्या हो तेच म्हणजे ते दरवेळेला हा म्हणते. आणि दरम्यान मनोज जरांगे यांच्या मागण्या काय होत्या आणि त्यावरती काय तोडगे निघालेले आहेत आपण जाणून घेऊयात। तर जरांगेंच्या मागण्यांवरती नेमका काय तोडगा निघालाय? शिंदे समितीस मिळालेल्या 58 लाख नोंदी वेबसाईटवरती टाकणार, हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरं आणि गृहभेटी घेणार, मराठवाड्यात प्रमाणपत्र वाटपाचा जिल्हाधिकारी दर आठवड्याला आढावा घेतील, जात पडताळणीसाठी विभागीय आयुक्त दर 15 दिवसांनी आढावा घेतील, तर सातारा गॅझेटसाठी सरकारला आणखी 1 महिन्याचा वेळ देण्यात आलाय। न्यायमूर्ती शिंदे समितीला 1 वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे। प्रमाणपत्र वैधतेसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे। त्याचबरोबर आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांची देखील स्वतंत्र हेल्पलाईन असेल। मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष स्थापन होणार आहे। 275 आंदोलकांच्या वारसांना मदत दिली, उर्वरित 31 वारसांना 15 दिवसांमध्ये मदत मिळेल असं आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आलंय। तर ग्रामस्तरीय समित्यांचा तहसीलदार दर 15 दिवसांना आढावा घेतील। ईडब्ल्यूएस मध्ये निवड झालेल्यांच्या नियुक्तीवरती कायदेशीर मार्गदर्शन घेणार। तर अशा पद्धतीचे तोडगे हे जरांगेंच्या सगळ्या मागण्यांवरती सरकारच्या वतीने काढण्यात आलेत। दरम्यान मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात।